मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन मोठ्याशा व्लॉगमध्ये, जिथं आपण चाललोय कोकणामध्ये. आणि आपल्यासोबत तुम्ही बघू शकता मागं नचिकेत, त्याच्यानंतर आपला अक्षय, तिकडे सिद्धार्थ आणि आदित्य. अशा प्रकारे आपण सगळे रेडी झालेलो आहे. बॅग्स वगैरे मस्त पॅक करून असं गाडीवरती सगळं गोष्टी ट्राय करून लेट्स गो. तामिनी घाटामध्ये आता एंट्री करतोय आणि आपल्या गाड्यांचा लाईनअप आहे. सध्या इथं खूप ट्रॅफिक लागली आहे, त्याच्यामुळे आम्ही एक शॉर्ट ब्रेक घेतला आहे. या शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही आता राईड अशी कंटिन्यू करणार आहे. ते बघा मस्त, सगळ्यात बेस्ट फिलिंग सांगतो तुम्हाला. आम्ही आता इंटरकॉम लावलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे एकमेकाला कनेक्टेड आहे. मला सगळ्यांचे आवाज एकदम मस्त येत आहे. आत्तापर्यंत असलेल्या व्लॉग्समध्ये सगळ्यात बेस्ट व्लॉग फील होतोय मला लिटरली. हा सनराईज बघा, त्या सनराईजला तुम्हाला दाखवतो. वाव, काय सुपर सनराईज आहे. आणि इकडे आपले सगळे मंडळी तुम्हाला मी एकदा इंट्रोड्यूस करून देतो. हा आपला अक्षय जो केस सेट करतोय, हा नचिकेत, आदित्य आणि सिद्धूबाई. आम्ही घरापासून स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता तामिनी घाटात येऊन थांबलेलो आहे. ॲक्च्युली तामिनी घाट पुढे आहे, तर आम्ही जस्ट एक ब्रेक घेतला आहे, कारण घाटात जायच्या आधी एक शॉर्ट ब्रेक घ्यायला पाहिजे, तो खूप मॅन्डेटरी असतो. आणि आता या शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही आता पुढे राईडला कंटिन्यू करणार आहे. सगळे आता जॅकेट्स वगैरे असे घालतील. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त सनराईजचा एक एक्सपिरियन्स घेऊ, एक छानशी स्टोरी टाकू, जी तुम्ही इंस्टावरती बघितलीच असेल रिसेंटली. तर मग आता आम्ही परत राईडला कंटिन्यू करतो. सो एन्जॉय करा आजच्या ब्लॉगला, खूप जास्त मजा येणार आहे. आणि लाईक देऊन टाका एक. एका छानशा आम्ही एका हॉटेलला थांबलो आणि तिथं मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतोय. काका चहा घेऊन आले होते, पण परत मध्ये घेऊन गेले, माहिती नाही काकांना काय झालं. आणि इकडे मस्त पोरं फोटोशूट करताय. नाही नाही, म्यूट केलं होतं मी. भाई, अरे भाई, फॉरेनर बघायचं आहे तुला सध्या. फॉरेनर पुढे फोन करायचा फोन नाही. एक कॅप्चर पण करू शकतो. झालं, एक कॅप्चर झालं, बस एवढंच. याच्यात काढू आपण. सुंदर सकाळच्या सुंदर सूर्याच्या आगमनाने आम्ही सुरुवात करतोय आमच्या पुढच्या राईडसाठी. आता छानशी सकाळ झालेली आहे, मस्त एकदम उजेड झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा अंधार दिसणार नाही. मित्रांनो, एक विराज नावाच्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या आहेत आणि फार जास्त पाठ दुखतंय आता. ओ माय गॉड, काय सांगू. हां, काय करू चेंज, 1 तास राहिला अजून. अशा परिस्थितीत आम्ही जबरदस्त घाट क्रॉस करून आलो आहे. हे बघा, या हॉटेलला आम्ही आता जेवणासाठी थांबलो आहे. इथं जेवण करणार आहे मस्तपैकी गार गरम. वा, वरती शावर पण चालू आहे बघा, पाणी चालू आहे हॉटेलच्या इथे. असं पोरं सगळं आवडतं आहे. खूप मोठा घाट होता हा क्रॉस झाला आहे. अजून 1 तासामध्ये आम्ही एक्झॅक्टली पोचून जाऊ. आणि घामाला आहे, थोडंसं रिलॅक्स करतो, 15-20 मिनटं नाश्ता करतो आणि मग लाडघर नावाच्या बीचला आपण जेवण करणार आहे. नवीन आयटम सापडलाय, ह्याला थालीपीठ म्हणता, आपल्याकडे पुऱ्या म्हणत असतील. आणि याच्यात मिठाची खूप कमतरता आहे, खूप जास्त कमी मीठ आहे. कसं वाटतंय तुला टेस्ट अक्षय? बेस्ट, त्याला बेस्ट वाटते, म्हणजे बेस्ट आहे. आणि एक स्पेशल फील जो येतोय ना, त्या ह्या पाण्यामुळे येतोय. 1 नंबर असं पाणी पडतोय आणि आम्ही इकडं नाश्ता करतोय मस्त.
मित्रांनो फायनली आपण दापोलीला पोहोचलो आहे. दापोलीच्या पुढे लाडघर आहे. पेट्रोलची टाकी फुल करावं लागेल. फुल करा, हे खोलावं लागत आहे. आपण पेट्रोलची टाकी फुल करूया. पेट्रोल संपलेलं आहे. 620 रुपयाचं पेट्रोल बसलेलं आहे. आपण आता गाडीची टँक फुल केलेली आहे आणि आपल्या गाडीची ट्रिप झाली आहे 295 - 100 म्हणजे टोटल झाले 195 किलोमीटर्स. आणि आपला ॲव्हरेज पेट्रोलचा जे देते आपली गाडी ती सध्या 48चं देते. ओ गाईस, आम्ही आता पोचलो आहे इतक्या सुंदरशा लाडघर बीचला आणि सगळ्यांनी बाईक्स पार्क केलं आहे. मस्त आमचं खूप छान राईड झाली आणि हा आमचा फर्स्ट स्पॉट आहे कोकणच्या ट्रिपचा, सगळ्यात व्हेरी फर्स्ट स्पॉट. आणि खूप वेळ लागला इथं येण्यासाठी. आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला. तुम्ही जर गाडी बघितली तर हे बघा पूर्ण लाल 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 मातीचं रेड 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 कलर झालेला आहे. कारण इथं ॲक्च्युली खूप जास्त रेड माती आहे. आणि आता तिकडं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला खूप छान असा बीच दिसेल. गाडीला पार्क केल्यानंतर आम्ही मस्तपैकी बीचचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही जर तिकडे जर बघितलं एकदम लांबपर्यंत तुम्हाला बोट दिसतील बघा. वाव, किती सुंदर आहे. त्याच्यामुळं मित्रांनो थोडीशी ऑफिसमधून सुट्टी घेतली पाहिजे आणि असं बीचला आलं पाहिजे आणि असा आनंद साजरा केला पाहिजे. मुलांनो तुम्हाला समुद्र दाखवतो मी मस्त. हे बघा, ही समुद्राची माती किती सॉफ्ट आहे. वाव, ऑसम. इकडं वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज आहे आणि आम्ही वॉटर स्पोर्ट्स तर करणार नाही आहे कारण आम्हाला अजून खूप लांब जायचं आहे. अजून 100 किलोमीटर जायचं आहे नेक्स्ट स्पॉटसाठी. मित्रांनो आता आपण भगवान परशुराम यांच्या टेम्पलला आलेलो आहे. ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि इथल्या लोकांना जस्ट एक फॅसिनेटिंग प्लेस म्हणून, टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून चांगली आहे. हे मी इंस्टावरती बघितलं होतं आणि बाईकवरती सगळं सामान असं मोकळं रिलॅक्स केलं आहे. शूज वगैरे थोडेसे जरा रिलॅक्स केले. आता आम्ही फालुदा खायला आलो आहे. मस्त फालुदा खाणार, दर्शन घेणार मंदिरात जाऊन. तुम्ही इकडे टेम्पल बघा, एन्जॉय करा, तोपर्यंत आम्ही फालुदा खातो. तर जवळच्या ठिकाणी आवर्जून भेट द्या. कौलथाले बीच 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 श्री वेळेश्वर तामास तीर्थ इथं जाण्याचा ट्राय करू आपण मित्रांनो. आणि दत्त मंदिर लाडघर इथं पण जाण्याचा ट्राय करू. तर याच्यावरती तुम्ही स्कॅन करून एंट्री वगैरे करू शकता येण्याच्या आधी. पण आता सध्या एंट्री वगैरे काही दिसत नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता कधी पण. असं मस्त इथं कोल्ड ड्रिंक्स वगैरे छान आहे खूप. आणि हे परशुरामांचं खूप मोठं स्तंभ बनवलेलं आहे इथे. किती सुंदर प्रकारे इथं बनवलेलं आहे. नाईस. खूप लोक छोटे मुलं इथं व्हिजिट करतात. वाव, काय सुंदर वातावरण आहे. मस्त एकदम छान व्ह्यू आहे. छान छोटंसं एक गार्डन बनवलेलं आहे. तर जसं तुम्हाला म्हटलं मी, आपण कोकणच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर करणार आहे. तर आम्ही इथे जास्त वेळ वेस्ट नाही करणार आणि थोडक्यात एक शॉर्टमध्ये सगळं बघणार, थोडेसे फोटो वगैरे काढणार, इथली इन्फॉर्मेशन समजून घेणार आणि मग नेक्स्ट स्पॉटला जाणार. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे वाचू शकता. छान प्रकारे इथलं लोकेशन बघितलं
आणि तिथे खूप सारे लोक होते. त्यांच्यासोबत आम्ही बोललो आणि खूप छान वातावरण आहे, मस्त आहे. तुम्ही पण व्हिजिट करा कोकणात जर आले तर. असं तुमच्या मित्रांना पण घेऊन या आणि सगळे एन्जॉय करा, मस्त सुट्ट्या घ्या, मजा करा. आता परत गिअर अप होतो आणि निघतो आम्ही आता आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी. आम्ही आता एका ठिकाणी जाणार आहे, तिथं जेट्टी आहे. जेट्टी म्हणजे एक प्रकारची बोट असते, त्याच्यावरती या सर्व गाड्या आणि बाकीच्या लोकांच्या पण गाड्या आपण लोड करतो आणि मग ते समुद्राच्या मध्ये एक असं आलेलं नदी असते किंवा काहीतरी खूप मोठं पाण्याचा सराव आलेला आहे, तर त्याच्या पलीकडे जाण्यासाठी त्या जेट्टीचा यूज करता. तर मग आम्ही जेट्टीमधून आता आम्ही आमच्या गाड्या घेऊन जाणार आहे नेक्स्ट स्पॉटला, दाभोळला. आणि तिथे गेल्यानंतर जेट्टीमध्ये एकदा आमच्या गाड्या टाकल्या की आम्ही ते क्रॉस करू आणि मग आमचा जो रिसॉर्ट आहे आज संध्याकाळचा, तिथे जाऊन मस्तपैकी थोडंसं सगळं फ्रेश होऊ, सगळं सामान वगैरे ठेवून देऊ आणि मग त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी बीचवर जाणार आहे मजा करण्यासाठी. आणि सनसेट जर बघितलं तुम्ही थोड्याच वेळात होण्यात आलेला आहे. चला लवकर निघूया. आम्हाला तर सांगा प्लॅन आहे. प्लॅन सांगितला ना मी. आता आपल्याला जायचं आहे जेट्टीमध्ये बसायचं दाभोळच्या. ती रात्री 10 पर्यंत चालते. 50 रुपये एका गाडीचे लागता. नाही फिक्स नाही त्याला. 60 रुपये लागू शकता. कॅश लागत असेल तर बघायला लागेल कॅश. कॅशचं काही नाही, हाय 200 रुपये. हा सार्थक आहे, आम्हाला इथं भेटला आहे आणि आम्ही आता पांडवकालीन मंदिरात आलो आहे. हे सप्तेश्वर शिवाचं मंदिर आहे आणि हे बघा तुम्ही इकडे किती सुंदर जुन्या काळातलं बांधकाम आहे सगळं. आणि इकडे फिश बीच डॉल्फिन सगळं बघू आपण. एकदा सांगा आम्हाला, चला कुठून चालू करायचं? ओके चला. वाव किती निवांत आहे, मस्त. इकडे काय जयंतीचा उत्सव पण असतो. अच्छा छान आहे मग तर. आणि इथे हंडी बांधतो इथे वरती. वाव मस्त. कोकणातले मजा असते यार, भारी आहे. आम्ही कोकणचे खूप व्लॉग्स बघतो. हे विष्णूचं टेम्पल आहे. ओके वाव पोरले भारी. भाई तुझं नाव काय? अर्णव. अरे वाव काय नाव आहे मस्त. हे बघा हे टेम्पल आहे देवबाप्पाचं. हे पांडवकालीन तर बघा तुम्ही किती सुंदर आहे. नेक्स्ट स्पॉट कुठं आहे? आतमध्ये. ओके किती शांतता आहे. हे बांधकाम सगळं जुनं आहे का? हो. हे सप्तेश्वर मंदिर. ओके जे एका रात्रीत बांधलेलं आहे मंदिर, ते काका म्हणत होते ना पांडवांनी एका रात्रीत बांधले हे मंदिर. ते हे. हां नाही आयडिया. ओके छोटे कार्यकर्ते आम्हाला मंदिर दाखवत आहे. आम्ही महादेवाला प्रदक्षिणा नाही मारत ना भाऊ. रिटर्न इकडून जायचं ना बाहेर. हां इकडनं. ओके इकडनं काय पोरांनो मग तर कल्याणच झालं असतं. महादेवाला प्रदक्षिणा नाही मारत माहिती आहे ना. कसं काय म्हणजे ते आपण जाऊ शकतो खाली? पाणी आटल्यावर त्याचं काय? पाणी असल्यावर नाही. ओके दिसतंय का इथून? पोहायला जाऊ शकतो. वाव मासे बघा इथं. मासे नाही पकडून चालत. नाही खोल असेल ना खाली. हो. आता आम्ही दाभोळ येथे पोचलो आहे आणि दाभोळला हे बघा जेट्टी सर्व्हिसेस असतात. अशा जेट्टीमध्ये सगळ्या 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या लोड करतात. 2 व्हीलरचे चार्जेस 200 प्रमाणे. ओके आता पेमेंट केलं आहे, आमच्या गाड्यांचे सगळे नंबर्स दिले आणि चल ना. आणि आता आमचा नेक्स्ट जो स्पॉट आहे तो आम्हाला दाभोळच्या पलीकडे जायचं आहे. तर हे तिकीट्स काढले आम्ही आता. किती काढले आपण? 5 तिकीट्स. हे बघा असे 65 रुपीज पर गाडीचे असतात आपल्या 2 व्हीलरसाठी. आणि हे काय दाखव इकडं. तर तुम्ही आता जर बघितलं व्यवस्थित तर सगळे इथं खूप सारे जे बाईक रायडिंग कम्युनिटीतले लोक असतात ते पण येतात आमच्यासारखे. आणि हे बघा हे तर डायरेक्ट पलीकडे जायच्या तयारीत दिसत आहे सध्या. आणि इकडे जेट्टीचे वाव हे पण भारी आहे. जेट्टीचं हॉटेलसारखं आहे काहीतरी मस्त मध्ये जाऊन. आता आम्हाला याच्यामध्ये आमची गाडी घेऊन जायची आहे आणि त्या साईडला आम्हाला हे ट्रॅव्हल करायचं आहे पाण्याच्या मधून. तर बघा किती मजा येणार आहे, किती छान सिनिक व्ह्यू आहे, मस्त एक नंबर. आणि तिकडे जर बघितलं आपण तर तिकडे अजून एक पोर्ट आहे. तर तिथे जे ऑइल कंटेनर्स वगैरे शिप्स असतात
अशा काही त्या लोकेशनला येतात. हे जर तुम्ही बघितलं तर इथं शिप्स येतात आणि त्यांचं लोडिंग अनलोडिंग वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या होतात. तर सगळ्यात पहिले आपल्याला आता गाडी घेऊन जायचं आहे इथं. याच्यामध्ये खूप मजा येणार आहे. तुम्ही बघू शकता किती मोठे म्हणजे लिटरली याच्यामध्ये अराऊंड 20 ते 25 गाड्या याच्यामध्ये 4 व्हीलरच बसतात. आता आम्हाला आमच्या 2 व्हीलर लोड करायच्या आहे आणि आम्ही असा वरती जाऊन बसणार आहे इथे आणि मस्त एन्जॉय करणार आहे व्ह्यूला. चला लवकर, चला वर जाऊ आता, इथं नाही थांबायचं. गाडीवरती काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवू नका फक्त. हा अरे चल बॅग हे राहू दे, बॅग जे बांधलंय ते राहू दे. अरे चल ना, मजा येईल मस्त. चल तुला. आम्ही आता वर चढलोय मस्तपैकी आणि हे बघा मागं पूर्ण समुद्र. या हे लवकर वर ना त्या. स्टेरिंग या साईडला आहे. हा चालू स्टेरिंग सेंटरला आहे ते कॅप्टन जॅक स्पॅरो. वाव कसं असतं बघा. चेट्टी आवडी चेट्टी. इथं झोपता काका मस्तपैकी. झोपायला पण जागा आहे ना, छान आहे. आणि आता आपल्या गाड्या तिकडे लोड झालेल्या आहे त्या लोकेशनला. त्या कॉर्नरमध्ये सगळ्या आपल्या गाड्या लावल्या आहेत 2 व्हीलर्स. बघा समुद्र, एन्जॉय करा ब्लॉग मस्त. घरी बसून तुम्हाला पूर्ण दाभोळच्या जेट्टीचा एक्सपिरियन्स देतो तुम्ही. तिसऱ्या पोर्टवरती पोहोचलेली आहे आणि आम्ही आमच्या बाईक्स आता अनलोड करू याच्यावरून. हे बघा इथं आपली बाईक लावली. याला आता याच्यातून काढायचं आणि समोरच्या ठिकाणी आपल्याला बाईक्स घेऊन जायच्या आहे इथे आणि मग आपली पुढची जर्नी आपण कंटिन्यू करूया. तुम्ही हा ब्लॉग खूप एन्जॉय करत असाल तर एक मस्त लाईकचं बटन हिट करून द्या आणि एन्जॉय करा. पुढच्या ब्लॉग्सला अजून एन्जॉय करा. माय गॉड, पूर्ण दिवसभराची थकान असं स्ट्रेस सगळा उतरवण्यासाठी आमचा सगळ्यांचा लुक एकदम खराब झालेला आहे. चेहरा वगैरे तुम्ही इग्नोर करू शकता. पण आता एवढा सुंदर जो रिसॉर्ट बुक केलेला आहे आपल्या आदित्यने सगळ्यांसाठी, आदित्यकडून रिसॉर्टची बुकिंग करण्यात आलेली आहे. काय वाटल, काय म्हणशील आदित्य तू? बाई जबरदस्त. आणि आमचा अक्षय इकडे मस्तपैकी काढतोय आता. अरे वा बाई, माझी पॅन्ट तू जपून ठेवली, थँक्यू व्हेरी मच. बघा किती धूळ लागली.
म्हणजे कोकणात येण्याचे फायदे, तुमची गाडी धुळेने पूर्ण भरून भेटेल मस्त प्रकारे, एकदम छान, एकदम जो ऑफ रोडिंगचा फील यायला पाहिजे तो तुम्हाला एक्झॅक्टली येईल. आता इथं थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे, इकडे पण रेझॉर्ट्सच आहे, ह्यांचंच आहे, तरंगण नावाचं रेझॉर्ट आम्ही बुक केलं आहे. आता इथं आम्ही सगळ्यात पहिले जाणार, चेक इन करणार आणि चेक इन केल्यानंतर हे सगळं सामान आहे ते एकदम निवांत ठेवून देतो आणि जेवणाचं व्यवस्था बघतो काय आता जेवण वगैरे करायचं आणि थोडंसं रिलॅक्स. आजची रात्र इथपर्यंत, आजचा ब्लॉग एंड होत आहे. तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून बघितलं त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब तुम्हाला जे वाटेल ते करा आणि असंच बघत राहा पुढचे ब्लॉग. ओके बाय, थँक्यू, धन्यवाद.